नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. स्वामींना हवी तशी उपासना कशी करावी, प्रचिती येण्यासाठी नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या व्हॉइस ऑफ एम चॅनलच्या एका खास भागामध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. अशा वेळी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा शब्द आपल्याला नवी उभारी देतो. पण आपण नेहमी विचार करतो की माझं काम लवकर होण्यासाठी मी नक्की कोणती उपासना करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका प्रभावी उपासनेबद्दल बोलणार आहोत. मंडळी, स्वामींची भक्ती करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. तुम्हाला माहित आहे का, आपण जेव्हा स्वामींना अक्कलकोट निवासी किंवा महाराज म्हणतो, त्याहीपेक्षा त्यांना आजोबा म्हणून हाक मारलेली जास्त आवडते. जसा एक आजोबा आपल्या नातवाचा हट्ट पुरवतो, तसे स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. उपासना करताना पहिली पायरी म्हणजे आपले मन स्वच्छ असणे. स्वामी आधी आपली जुनी कर्मे साफ करतात आणि मग आपल्याला जे हवंय ते भरभरून देतात. प्रभावी उपाय: फोटो की मूर्ती. अनेक भक्तांचा प्रश्न असतो की आम्ही घरात फोटो ठेवावा की मूर्ती. जर शक्य असेल तर स्वामींची एक छोटी मूर्ती सोबत ठेवा. मूर्ती हातात धरून केलेली उपासना खूप प्रभावी ठरते. एका भक्ताचा अनुभव असा आहे की केवळ स्वामींची मूर्ती हातात धरून घरात फिरवल्यामुळे त्यांच्या हाताचा थरकाप थांबला आणि आजार बरा झाला. हा चमत्कार नाही, तर हा स्वामींच्या अस्तित्वाचा स्पर्श आहे. कामात यश मिळवण्यासाठी छोटी उपासना. जर तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ही उपासना करून पहा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा. स्वामींना आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे मानून मनातल्या सर्व गोष्टी सांगा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जमेल तसा जप करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी माझे काम करतीलच हा अटल विश्वास मनात ठेवा. तुमची कामं वारंवार अडकताय का? खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, मग स्वामी समर्थांचे हे 2 उपाय नक्की करून पहा. उपाय 1: तारक मंत्र. पहिला उपाय: तारक मंत्राचं पठण. जेव्हा तुम्हाला खूप टेन्शन येईल किंवा मार्ग सापडणार नाही, तेव्हा शांत बसून 3 वेळा तारक मंत्र म्हणा. स्वामी म्हणतात, अशक्यही शक्य करतील स्वामी, याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. दुसरा उपाय: स्वामींना महाराज म्हणण्यापेक्षा आजोबा म्हणून हाक मारा. जसा एक आजोबा आपल्या नातवाचा हट्ट कधीच मोडत नाही, तसेच स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील. फक्त मनात अटल विश्वास ठेवा. स्वामींच्या अशा चमत्कारिक अनुभवांसाठी आणि उपायांसाठी आताच व्हॉइस ऑफ एम ला फॉलो आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामींचे नामात रहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.